जर पेट्रोलवर कर नसतं तर आज आपल्याला 50 रुपये प्रति लिटरने पेट्रोल भेटलं असतं। आपण पेट्रोलसाठी 100 पेक्षा जास्त पैसे देतो, पण पेट्रोलची खरी किंमत किती? थोडा विचार करा। कच्च्या तेलाची किंमत 40 रुपये, रिफायनरी खर्च 7 रुपये, ट्रान्सपोर्ट कमिशन 6 रुपये, एकूण 53 रुपये। म्हणजेच भारत देशातून येणाऱ्या तेलाची किंमत, रिफायनरीचा खर्च आणि पंपापर्यंत पोहोचण्याचा खर्च हे सगळं मिळून 50 ते 55 रुपये प्रति लिटरने आपल्याला पेट्रोल भेटलं पाहिजे। मग प्रश्न असा आहे, हे 50चे पेट्रोल 100ला जाते तरी कसं? याचं उत्तर आहे कर। केंद्र सरकारची एक्साइज ड्युटी म्हणजेच उत्पादन शुल्क, राज्य सरकारची व्हीएटी व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजेच मूल्यवर्धित कर, हे दोन्ही कर मिळून प्रति लिटर 40 ते 50 रुपये कर बसतो। म्हणजेच आपण पेट्रोलसाठी पैसे देतो, पण त्यातील जवळपास अर्धे पैसे हे करात जातात। जर पेट्रोल जीएसटी मध्ये आणलं तर तज्ञ सांगतात किंमत 70 ते 80 रुपयापर्यंत येऊ शकते। म्हणून पुढच्या वेळी पेट्रोल भरताना एक प्रश्न नक्की विचारा, पेट्रोल महाग आहे की त्यावरचं कर? यावर तुमचं मत काय म्हणते नक्की कमेंट मध्ये सांगा। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।